आहाहाहा! आज बरं काय बनवलं असेल मी? कैरी बघून तर तुम्हाला समजलं असेल कैरीचा काहीतरी पदार्थ आहे. पण नक्की काय असेल बरं? आणि कळलं असेल ना तर लगेच कमेंट करा बरं. तर हा जो पदार्थ आहे याच्यासाठी आपल्याला गॅस लागत नाही आणि सुंदर पटकन होतो. तर सर्वात पहिले आपल्याला काय करायचं आहे? कैरी किसून घ्यायची. आता ही जी कैरी आहे, एक अख्खी कैरी मी किसून घेणार आहे. ही थोडीशी गोड असते या प्रकारची कैरी जी असते. काही कैऱ्या ज्या असतात ना त्या आंबट असतात. जर आंबट असतील ना तर या ठिकाणी आपल्याला जवळजवळ अर्धा ते पाऊण वाटी वापरायचे. तर मी इथे 1 वाटीचा वापर करणार आहे. इथे मी 1 वाटी चणा डाळ अगोदरच 3 ते 4 तास भिजत ठेवली होती आणि मग ती उपसून घेतलेली आहे आणि त्याचा आपण आता बारीक करणार आहोत मिक्सरमध्ये. याच्यामध्ये पाण्याचा वापर करायचा नाही. मिरची, कोथिंबीर, मीठ आणि अर्धा चमचा आपल्याला टाकायची साखर. साखरेच्या ऐवजी तुम्ही गुळाचा सुद्धा वापर करू शकता, पण मी साखर वापरलेली आहे. तर याला पाणी न घालता भरड असं आपण काय केलेलं आहे, बारीक वाटून घेतलेलं आहे. आणि आता ह्याच्यामध्ये आपल्याला ॲड करायची आहे कैरी. ते 1 वाटी कैरी मी याच्यामध्ये टाकणार आहे, कारण ही थोडीशी गोड असते कैरी. आंबट असेल तर अर्धा ते पाऊण वाटीच टाका. कैरी टाकलं की त्याला आपल्याला घ्यायचं आहे मिक्स करून आणि मग नंतर ह्याच्यामध्ये घालायची आपल्याला फोडणी. फोडणी घेताना फक्त इथेच आपल्याला गॅसचा वापर करावा लागणार आहे. मी मोहरी टाकलेली आहे, हिंग टाकलेलं आहे त्याच्यामध्ये. तडतडलं थोडंसं की हळद टाकायची आपल्याला आणि मग याच्यामध्ये टाकायचे कढीपत्ता. अगदी खसखशीत फोडणी बसायला पाहिजे आणि मग लगेच आपल्याला जे बॅटर आपण बनवलेलं आहे डाळ आणि कैरीचं त्याच्यामध्ये ओतायचं आहे, मिक्स करायचं आहे आणि मस्त आस्वाद घ्यायचा आहे. तुम्हाला सांगते मी, टेस्ट एवढी भन्नाट लागते ना, खूप छान. म्हणजे आमच्या इथे ना चैत्रगौरीचं जे हळदीकुंकू होतं ना याच्यामध्ये असं पन्हं आणि ही डाळ अशी सगळ्यांना वाटली जाते त्या हळदीकुंकामध्ये. तर घरीच आपण अगदी सोप्या पद्धतीने झटकेपट आणि खूप म्हणजे खूपच टेस्टी लागते. तुम्ही नक्की करून बघा, तुम्हाला खूपच आवडेल. सो आपला डिश आजचं झालेलं आहे रेडी. तर तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही नक्की मला कमेंट करून सांगा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.